आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आंदोलनासंदर्भातली बातमी आहे। उबाठा आणि मनसेकडून तिरंगा आंदोलन करण्यात आलेलं आहे। मुंबईत शिवाजी पार्कमध्ये हे तिरंगा आंदोलन केलं गेलंय। सीजेपीच्या आंदोलनाला उबाठा आणि मनसेकडून पाठिंबा देण्यात आला। ही आंदोलनाची दृश्य आपण बघतोय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या सगळ्या आंदोलकांनी केलेली आहे। आंदोलनामध्ये हजारो विद्यार्थी सहभागी झालेत। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं। संजय राऊत सुद्धा यावेळी उपस्थित होते। ही दृश्य बघतोय आपण। असंख्य विद्यार्थी सहभागी झालेत। हातात तिरंगा घेत आपल्या मागण्या नेमक्या काय आहेत हे फलकावर लिहित हे विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले। उपस्थितांना आदित्य ठाकरेंनी संबोधित सुद्धा केलं। एकीकडे मुंबईतली दृश्य आपण बघतोय। सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन केलं गेलंय। दुसरी दृश्य पुण्यातली आहेत। त्या ठिकाणी सुद्धा आंदोलन केलं गेलेलं आहे। विद्यार्थी तिथे जे उपस्थित आहेत ते आपलं म्हणणं तिथे मांडतायत। मुंबई आणि पुणे दोन्ही ठिकाणची सीजेपीच्या समर्थनात जे आंदोलन सुरू आहे त्याची दृश्य आपण बघतोय। मुंबईमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात आणखी तपशील देण्यासाठी प्रतिनिधी जय पवार आपल्याशी जोडले गेलेत। जय, आता नेमका आंदोलनस्थळी काय घडतंय? आपण पाहू शकतो की हजारोंच्या संख्येने या ठिकाणी खरं तर जे आंदोलक आहेत, विद्यार्थी आहेत, हे या छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परिसरात आपल्याला जमण्याचं पाहायला मिळतं आणि प्रामुख्याने जो त्या ठिकाणी मंच उभारण्यात आला आहे त्या मंचावरती सुद्धा आपण पाहू शकतो की खासदार संजय राऊत असतील, त्यासोबतच आदित्य ठाकरे आहेत, स्थानिक आमदार महेश सावंत असतील आणि अमित ठाकरे सुद्धा आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या सर्वच विद्यार्थ्यांच्या हातामध्ये कुठलाही पक्षाचा झेंडा नसून त्या ठिकाणी भारताचा तिरंगा आपल्याला पाहायला मिळतं। कारण की यापूर्वी खरं तर सांगण्यात आलं होतं या संपूर्ण आंदोलनामध्ये कुठलाही पक्षाचा अजेंडा नसणार आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो या सर्व विद्यार्थ्यांच्या हातामध्ये एकूणच तिरंगा आपल्याला पाहायला मिळतो आणि या तिरंगा आंदोलनाला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतं। आदित्य ठाकरे यावेळी ज्या ठिकाणी पोहोचले या ठिकाणी त्यानंतर आपण पाहू शकतो आदित्य ठाकरे यांनी सुद्धा हाती तिरंगा झेंडा घेऊन जाते या सर्वच विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आता या आंदोलनात अमित ठाकरे सुद्धा सहभागी होतात आणि त्यामुळे एक विद्यार्थ्यांचा जो आक्रोश आहे हा आता कुठेतरी मुंबईत सुद्धा आपल्याला व्यक्त होताना पाहायला मिळतो। विद्यार्थ्यांच्या हातामध्ये विविध फलक आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा देण्यात यावा राजीनामा त्यांनी त्यासाठी आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की या सर्व विद्यार्थ्यांचा हा जनसमुदाय खरं तर हजारोच्या संख्येने या संपूर्ण परिसरात विद्यार्थी जमल्याचं पाहायला मिळतंय। मीनाताई ठाकरे स्मारकापासून शिवसेना भवनचा संपूर्ण हा परिसर आपण पाहू शकतो। लांबपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एकवट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकूणच या ठिकाणी जे तिरंगा आंदोलन आहे याला कुठेतरी सुरुवात झाली आहे। त्यासोबतच आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे हे सुद्धा या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत आणि प्रामुख्याने खरं तर संयुक्त ठाकरे बंधूंचा सुद्धा त्या ठिकाणी मोर्चा हा रविवारी पार पडणार आहे। मात्र तिरंगा आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे हे सुद्धा आता त्या ठिकाणी या आंदोलनामध्ये पोहोचले। त्यामुळे आता उद्धव ठाकरे विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करतात याचं सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण अमित ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरेच्या जे आंदोलन या ठिकाणी ठाकरे बंधूंनी आता यापुढे हाती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रामुख्याने याच्यात आता विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वाढवण्यासाठी उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेत। पाहू शकतो आता विद्यार्थ्यांना ते थेट मार्गदर्शन सुद्धा आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। जय, आपण ही सगळी गर्दी बघतोय आणि आता उद्धव ठाकरे या सगळ्यांशी बोलतात, ऐकूया। या 4 दिवसात आपण याच जागेवरती दुसऱ्यांदा भेटलेलो आहोत। परवा मी दिल्लीला जाऊन आलो, रविवारी परत भेटणार आहोत ना। या गर्दीचं एक वैशिष्ट्य आहे, अनेक जण सांगतात की इकडे आपल्या ओळखीचं कोणी नाहीये आणि नेमकी हीच गोष्ट महत्वाची आहे की आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व हिंदुस्थानी आहोत। आपल्याला आपली ओळख विसरून भीती दाखवून जे राज्य करत होते आतापर्यंत, त्यांनी हे दृश्य पाहण्यासारखं आहे।
मला अनेक जणांने विचारलं आप कुछ बात करना चाहेंगे. मैंने कहा मैं नहीं कुछ बात करना चाहता, लेकिन ये जन की बात है, ये अब दिल्ली वालों को सुनना होगा. मी तमाम देशभक्तांना सांगतोय की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला, ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे, या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत. बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते. ठीक आहे, आपण आपल्या एकजुटीचं दर्शन घडवत आहोत. मला वाटतं राष्ट्रगीत तुषार गांधीजी कुठे आहेत? काय करू? हा, एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा, जरा थांबा, सगळ्यांनी थांबा. तुषार गांधीजी वरती या प्लीज. आपण खालती उतरूया. नाही, तुम्ही वरती राहा. राष्ट्रगीतासाठी तुम्ही वरती राहा. हर्षलजी एक मिनिट पकडा. वरून खालती उतरतो प्लीज. एवरीबॉडी रेडी फॉर द नेशनल एंथम. सब लोग तैयार है? अपनी अपनी जगह लीजिए, हम राष्ट्रगीत साथ में गाने वाले हैं. तुषार गांधी जी आइए, ऊपर आइए, या वरती या प्लीज. उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि जे जमलेले सगळे तरुण आहेत त्यांच्याशी उद्धव ठाकरे बोलले. आपण बघितलं, तुमच्या हातात जर बंदूक असेल तर आमच्या हातात तिरंगा आहे आणि आम्ही अशाच पद्धतीनं आमचा लढा देणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह तुषार गांधी तिथे उपस्थित असलेले आपण बघतोय. मुंबईत शिवाजी पार्कमध्ये हे तिरंगा आंदोलन उबाठा आणि मनसेनं केलं. काही वेळापूर्वी अमित ठाकरे सुद्धा इथे उपस्थित होते. सध्या आदित्य ठाकरे आहेत, वरुण सरदेसाई आहेत आणि नुकतंच उद्धव ठाकरे सुद्धा काही वेळापूर्वी तिथे आलेले आहेत. सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन मुंबईमध्ये केलं गेलेलं आहे, ज्यात उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी झाले. सरकारकडे ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचे फलक आणि तिरंगा हातात घेऊन असंख्य तरुण याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. तरुण तरुणी घोषणा देत आहेत आणि आता आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू झालेलं हे आंदोलन आणि त्यात आता उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी झाल्याचं आपण बघतोय. सध्या तिथं राष्ट्रगीत सुरू आहे. दिल्लीत जंतर मंतरवर घडणाऱ्या घडामोडी, तिथे उग्र स्वरूप धारण केलेलं सीजेपीचं आंदोलन आणि आता त्याला मिळणारा हा सगळा पाठिंबा. मुंबईमध्ये जसं हे आंदोलन आहे ज्याची दृश्य आपण बघतोय, तसंच इतर ठिकाणी सुद्धा आंदोलन केलं जात आहे. सध्या प्रतिनिधी जय पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आता तिथे नेमकं काय घडतंय. जय. नक्कीच रिद्धी, आपण पाहू शकतो या ठिकाणी तुषार गांधी असतील, त्यासोबतच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या ठिकाणी एका मंचावरून या ठिकाणी राष्ट्रगीत त्या ठिकाणी पार पडला. आपण पाहू शकतो की सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की एक वेगळी भूमिका जी घोषणा आहे या ठिकाणी आता देण्यात येते. काही विद्यार्थी जे आहेत ते थेट आता स्टेजच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात, मात्र आता आदित्य ठाकरे असतील किंवा मग तुषार गांधी असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. शांततेपूर्व हे आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांच्याकडनं देण्यात आली. त्यामुळे या सर्व आंदोलनात आता शांततेपूर्व जे विद्यार्थी आहेत हे आंदोलन करणार आहेत आणि प्रामुख्याने या संपूर्ण परिसराला आपण पाहू शकता की हजारोंच्या संख्येने जे विद्यार्थी एकवटले आहेत यांची एकच मागणी आहे प्रामुख्याने की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. त्यामुळे ते आपण पाहू शकतो की या विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे हा या दादर परिसरात सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. हा संपूर्ण परिसर आपण पाहिला छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर आहे. या ठिकाणी देशभक्तीसाठी आपण पुढे निघालेलो आहोत. तुम्ही पोस्टर दाखवा, सगळे कॅमेऱ्याला पोस्टर दाखवा.
अभिजित आहे अभिजितला व्हिडिओ कॉलवर घेतो दीपकेला दाखवायला व्हिडिओ कॉल होतोय झाडावर चढले कोण अरे अभिजित ऐकू येतोय माझा आवाज एक मिनिट मी प्रयत्न करतो आपल्या सोबत अभिजित दिपके आहेत फोनवर तिथून जंतर मंतरवरनं अभिजित इथे दिल्ली एवढाच मोठा क्राऊड तरुणांचा आलेला आहे तुम्ही काही सगळ्यांशी बोलणार का नक्की कसं काय मुंबई हॅलो हा अभिजित बोला बोला तुमचा आवाज येतोय बोला कसं काय मुंबई मुंबईमध्ये जेवढी लोक जमा झालेली आहेत त्यांना माझा खूप खूप धन्यवाद आणि माझा विशेष धन्यवाद उद्धव सरांना आणि आदित्य सरांना जे पहिल्या दिवसापासून काँग्रेस जनता पार्टी असो सोनम सर असो किंवा जय देशभरातील स्टुडंट असो त्यांच्या सोबत उभा राहिलेले आहेत आणि उद्धव सर सारखे सारखे म्हणतात की हा देशाचा मुद्दा आहे हा युवकांचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी स्टुडंट सोबत उभा राहू तर उद्धव सरांचाही माझा खूप खूप धन्यवाद आणि मुंबईतल्या लोकांचा मला खूप मोठा अपडेट आहे आज मीटिंग झालेली आहे जेपी नड्डांसोबत आणि मीटिंग खूपच पॉझिटिव्ह होती जिथं त्यांनी आपल्या 3 डिमांड्स ऑलमोस्ट स्वीकार केले आहेत दे हॅव अग्रीड टू ऑलमोस्ट 2 आउट ऑफ 3 डिमांड्स कॉम्पन्सेशन टू द विक्टिम्स फॅमिली आणि जे केसेस दिल्ली असो मुंबई असो देशभरात कुठेही प्रोटेस्टर्सच्या अगेन्स्ट लावण्यात येत आहेत ते केसेस मागे घेतले जातील आणि सरकारने धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर विचार करू असे सुद्धा सांगितलं आहे Yes, अभिजित. उद्या परत Thank you. बोलवलं आहे चर्चेसाठी येस अभिजित धन्यवाद तुमचा आवाज इथे आला आणि आता राजीनामा घेऊनच या सिस्टम बदलायची आहे सिस्टम म्हणजे आता युवा भारत ये नया का नहीं We will speak about it. Now the mic will be off and your voice will be noticed. नुकतंच आदित्य ठाकरे यांनी अभिजित दिपके यांना दिल्लीत जंतर मंतरवर व्हिडिओ कॉल केला आणि सगळ्या उपस्थितांच्या अभिजित दिपकेंनी सुद्धा संवाद साधला आपण बघितलं नेमकं आजच्या जे पी नड्डांसोबतच्या बैठकीत काय घडलं हे सुद्धा सांगितलं आणि आंदोलनाला त्यांनी आणखी बळ दिलं पाठिंबा दिला उद्धव ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपण बघितले आता तिथून ते पुढे निघालेले आहेत प्रचंड गर्दी आहे सगळ्या आंदोलकांची विद्यार्थ्यांची आणि त्यातून वाट काढत उद्धव ठाकरे आता तिथून निघालेत ही दृश्य आपण बघतोय बीजेपीच्या आंदोलन